विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. नाशिककरांवरील ढगफुटीचं संकट टळलं. अतिवृष्टीचा भुवरा सुरत आणि अकोलेकडे सरकला. पावसाचा जोर मात्र कायम राहणार. अलर्टमुळे शाळा, महाविद्यालय आणि पर्यटन स्थळं बंद. 100 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ. रामकुंड परिसरात सुरक्षा रक्षक तैनात. परिसरातील टपऱ्या, दुकानं हटवली. पूरजन्य स्थितीमुळे प्रशासन सतर्क. त्र्यंबकेश्वरमध्ये वाडा खुडाळकडे जाणारा रस्ता वाहून गेला. पुलाचं काम सुरू असल्याने पर्यायी रस्ता खचून गेला. 35 ते 40 गावांचा संपर्क तुटला. इंद्रायणी नदीला महापूर. आळंदीला जोडणारे 4ही पूल पाण्याखाली. वाहतूक पूर्णपणे बंद. माऊलींच्या पालखी सोहळ्यावर पुराचं सावट. मुख्यमंत्र्यांकडून वारकऱ्यांना पुण्यात थांबण्याचं आवाहन. नालासोपारा रेल्वे स्थानकातून अखेर लोकल सेवा सुरू. रुळांवर काही प्रमाणात पाणी. हळूहळू रेल्वे सेवा पूर्ववत होणार. पश्चिम रेल्वेची माहिती. स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी. तसंही एव्हरशाईनमधील लिंक रोड अद्यापही पाण्याखाली. कमरे एवढ्या पाण्यातून नागरिकांची कसरत. पावसानं उसंत घेतल्यानंतर आता पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात. पालघर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार. सूर्या नदी वगळता जिल्ह्यातील प्रमुख नद्या इशारा पातळीवर. पालघरसाठी रेड अलर्ट. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील पूरस्थिती अधिक गंभीर. हुडको कॉलनी पूर्णपणे पाण्याखाली. जवळपास 250 घरांमध्ये पाणी शिरलं. नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी रेस्क्यू. शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत जाण्याच्या जोरदार चर्चा. एनडीएसोबत जायचं की नाही यावर पवारांच्या राष्ट्रवादीत हालचाली. राष्ट्रवादीतील एका ज्येष्ठ नेत्यावर याची जबाबदारी. सूत्रांची माहिती. एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही. रोहित पवारांचं स्पष्ट मत. तर पवारांची राष्ट्रवादी सत्तेत जाण्याच्या चर्चा सुरू हे नक्की. विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यासाठी रवाना. नर्मदा प्रकल्पासंदर्भात संध्याकाळी महत्त्वाची बैठक. दिल्लीत इतर राजकीय गाठीभेटी होण्याची शक्यता. उद्धव ठाकरेंच्या आमदारांची आज मातोश्रीवर महत्त्वाची बैठक. खासदार आमदारांच्या फुटीनंतर या बैठकीला महत्त्व. मी मॅनहोलमधील मृत्यूवर हसलो नव्हतो. आमदार अमित साटम यांचं विधानसभेत वक्तव्य. साकीनाका चेंबूर दुर्घटनेवरून विरोधकांच्या रोषानंतर साटम यांच्याकडून बाजू स्पष्ट. देशात मोदी आणि फडणवीसांचं बिंग फुटलंय. फडणवीसांनी आम्हाला विकास कामं शिकवू नये. त्यांनी केलेली कामं महिन्याभरात कोसळतात. राऊतांची टीका. तर विकास झाल्यास विरोधकांना पोटशूळ उठतो. आत्मपरीक्षणाची गरज. नवनाथ बन यांचा पलटवार. जळगावातील जामोद प्रकरण विधानसभेत तापलं. निर्दोष पिता पुत्राला टॉर्चर केलं. हत्येत अडकवलं. रोहित पवारांचा आरोप. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दोषी पोलिसांवर फौजदारीसह निष्कासनाच्या कारवाईचा इशारा. 65 वर्षांचा हिशोब द्या. नौटंकी बंद करा. जातनिहाय जनगणनेवरून चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसवर घणाघात. चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेस गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा नागपूरच्या विभागीय आयुक्तांकडे. 9 जुलै रोजी वडेट्टीवार आणि धानोरकर गटांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश. कोल्हापूर खंडपीठाने सांगली जिल्हा बँक नोकर भरतीवरील स्थगिती उठवली. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का. सांगली जिल्हा बँकेत 444 पदांची भरती होणार. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फुटांवर. जिल्ह्यातील 56 बंधारे पाण्याखाली. पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे. जनजीवन विस्कळीत. पुण्याच्या मुळशीमधील वरदायिनी मंदिर पाण्याखाली. 2 दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे मोठं नुकसान. मंदिरातून पाण्याचा धडकी भरवणारा प्रवाह समोर. मुंबई नाशिक महामार्गावरील रस्त्यांची चाळण. मुसळधार पावसामुळे 2 दिवसातच रस्त्यांच्या कामांची पोलखोल. गोंदे ते घाटणदेवी मंदिरापर्यंत महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. वाहन चालकांची मोठी कसरत. देहूतून तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान. टाळ मृदुंगाचा गजर आणि फुगड्यांच्या फेऱ्यात वारकऱ्यांचा उत्साह शिगेला. विठू नामाच्या गजरात देहू नगरी दुमदुमली. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.